साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. सगळेजण दाशीच्या व्हिडिओवरती खूप खूप प्रेम करत असतात, सगळे बघत असतात. सगळ्यांना दाशीचा कोटी 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 धन निरंकार, धन्यवाद. विषय खूप सोपा आणि साधा आहे. कुणालाही कारणाशिवाय उपदेश का करू नये. आणि जर आपण एखाद्याला उपदेश करायला गेलो की बाबा तू सत्संगामध्ये चल, तू ज्ञानेश्वरी वाच, तू हे भाग, काही कुठलाही उपदेश, हे घर असं बांधू नको, या गाडी अशी घेऊ नको, तर त्याच्या जर मनातच असेल की तुमची एखादी गोष्ट नाहीच ऐकायची, तर त्या उपदेशाला झिरो किंमत असते. आणि मग होतं काय, त्यामध्ये आपला अमूल्य वेळ विनाकारण वाया जातो. आणि दुसरा त्रास काय होतो आपल्याला, की आपलं ऐकलं नाही म्हणून एक नकळतपणे आपल्या मनामध्ये कुठंतरी थोडीशी सल निर्माण होते. पेक्षा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की तुम्ही असा मूर्ख माणसांना, याला मूर्ख हा शब्द वापरलेला आहे माऊलींनी, की ज्यांना गरज नाही, जे तुमचं ऐकत नाही, जे चांगलं असेल ते, तर मूर्ख लोकांना उपदेश करू नका. यासाठी एक सुंदर असा श्लोक माऊलींनी सांगितलेला आहे. उपदेशानाय मूर्खानाम प्रकोपायन प्रचती. आता दाशी एक सुंदर उदाहरणच तुमच्या चरणावरती ठेवते. काय झालेलं असतं बघा, एक माकड एका झाडावरती राहत असतं आणि त्याच झाडावरती चिऊताई पण राहत असते. आता कालांतराने काय होतं, थंडीचे दिवस येतात, त्यावेळेला पण माकड म्हणतं घर बांधायचं, झालं नाही बांधलं. त्यानंतर उन्हाळा येतो, घर बांधायचं राहून गेलं. आणि यानंतर आता पावसाळा नुकताच चालू झालेला असतो आणि पहिलाच पाऊस आलेला असतो आणि त्याच झाडावरती ते माकड बसलेलं असतं आणि तिथंच चिऊताईचं घर पण असतं. चिऊताई पण त्याच घरामध्ये पाऊस लागू नये म्हणून घरातच बसून त्या माकडाकडं पाहत असते. आणि त्यावेळेला चिऊताईच्या मनामध्ये कसा, किती छोटासा जीव तो, त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की ह्या माकडाने जर घर बांधलं असतं तर आता ह्याला भिजत बसायची वेळ आली नसती. मग त्या चिऊताईला काहीतरी उपदेश करावा असं वाटतं आणि इथंच सगळा घोळ होतो. कारण काय की माकडाची प्रकृती म्हणजे शरीर नाही तर स्वभाव, हे ओळखण्यामध्ये चिऊताई अपयशी ठरते. आणि तिचा जो भाव आहे, तिच्या मनातला तो भाव घेऊन त्या माकडाशी दोन गोष्टी बोलायला जाते. आणि ती सुरुवात करते बोलायला. काय म्हणते ती, ईश्वर ने तन इतना सुंदर दिया, काया दी, पर घर नहीं बनाया, झोपड़ा भी नहीं बनाया, तन दिया, मन दिया, सुंदर जैसी काया, कितने दिन हो गए, साला झोपड़ा भी नहीं बनाया. अशी ती चिऊताई माकडाला म्हणते. आता तिला काय वाटतं त्या चिऊताईला, की त्याला काहीतरी कुठंतरी सलेल, लागेल, रुचेल आणि तो म्हणेल की मी चिऊताई आता हा पाऊस उघडला की नक्की घर बांधून टाकतो. पण होतं उलट. त्या माकडाला प्रचंड क्रोध येतो आणि क्रोधामध्ये तुमचा उपदेश कधी कधी किती घातक ठरतो बघा. मग तो क्रोध आल्यावरती ते माकड येतं आणि आता काय एवढं छोटंसं जर ते घरटं चिऊताईचं, ते घरटंच पूर्ण तोडून टाकतं. तिची पिलं पण उघड्यावरती पडतात. स्वतःचं घर नाही ती नाही, पण हिचं पण घर ते उद्ध्वस्त करतं. म्हणजे आता चिऊताई भाव ठेवायला गेली होती चांगला, पण तो स्वीकारण्याची जर मानसिकता, मनस्थिती तशी नसेल तर या मताला काय उपयोग आहे का. म्हणून माऊली काय म्हणतात, उपदेशानाय मूर्खांना प्रकोपायन प्रच्युती. अशा लोकांना तुम्ही उपदेश करत बसू नका. आणि मग हेच आपल्याला पूर्वीच्या माणसांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की शहाण्याचं चाकर व्हावं पण गाढवाचं मालक होणे. जो शहाणा माणूस आहे, जो दुसरा त्याला भेटणारा, जर त्याच्याशी समजावून घेणारा किंवा त्याच्यामध्ये अशी
एक उक्ती आहे, आपण म्हणूया की त्याचा स्वभाव किंवा ग्रास्पिंग पॉवर अशी आहे त्याच्यामध्ये उर्मी, की हा शिकलेला आहे चांगला, हा काहीतरी मला सांगतोय आणि खरंच मला हे आवडेल आणि मी जर ह्याचा स्वीकार केला तर कदाचित माझं पण चांगलं होईल. हा भाव ओळखता आला पाहिजे आणि त्यालाच उपदेश करणं मस्त आहे. नाहीतर त्या चिमणीच्या झोपड्यासारखं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मग आपण गुरुचरणावरती आहोत. हरदेवजी बाबांनी सुद्धा किती छान पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे की एक से जुडो अनेक. एका माणसाला सांगा तुम्ही हे समजावून, त्यामुळं अधिक आणि आता याचा प्रसार आपल्या निरंकारी मिशनचा खूप झपाट्यानं होताना दिसतो, की कालांतरानं का होईना पण ब्रह्मज्ञान काय आहे हे लोकांना आता बऱ्याच प्रमाणामध्ये समजलेलं आहे आणि लोक याकडं पुरेपूर पद्धतीनं वळत आहेत. इथं कोण कुठल्या जाती धर्माचं किंवा कुठल्याही असा कुठला वाईट हेतू असा नाही. इथं फक्त स्वच्छ ब्रह्मज्ञान आहे, पवित्र निर्मळ असं ब्रह्मज्ञान आहे आणि माणसानं आयुष्यामध्ये त्याच्या लाईफमध्ये एकदा तरी येऊन ब्रह्मज्ञान घेतलं पाहिजे. हा एक उदात्त हेतू घेऊन आपलं हे मंडळ कार्य करत असतं. पण आपण जर समजा एखाद्याला 10 वेळा 20 वेळा एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आणि तो जर ऐकत नसेल तर आपण आपला अमूल्य वेळ न खर्च करता आपण सेवा, सत्संग, सिमरण यामध्ये आपला वेळ खर्च करावा. उपदेशानाय मूर्खांना भूकोपायन प्रच्युती असं पण आहे, हे माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर आज आमचा नारी सत्संग होता आणि यायला उशीर झाला, पण सगळ्यांच्या व्ह्यूज बघितल्या, लाईक बघितले आणि मन असं भरून येतं दाशीचं, की ते व्यक्त करता येत नाही शब्दामध्ये. आणि मग म्हटलं की सगळ्यांच्यासाठी आता पण एक व्हिडिओ बनवूया आणि रोज एक व्हिडिओ 2 दिवसात का होईना पण आपले दास दाशी त्यांच्या चरणावरती हा वाहूया. दाशीकडून कधी काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा. दाशी त्याच्यामध्ये नक्की सुधारणा करेल. आणि हो, एक विसरले, जास्त TV, मोबाईल, इतर गोष्टीमध्ये वेळ न खर्च करता आपल्या सत्संगाचे, माझंच नाही, जेवढे व्हिडिओ येतात तेवढे सगळे व्हिडिओ बघत जा. कारण ते सत्य आहे, ते सत्य आहे. त्याच्या पाठीमागं आपल्याला जाणं मस्ट आहे. कारण वेळ, आयुष्य खूप कमी असतं माणसाकडं आणि यामध्ये काय काय करायचं हे राहून जातं. आणि एक प्यारीसी कमेंट दाशीला करत जा, धन्य निरंकारजी. एवढी कमेंट, एवढीच आशा, अपेक्षा दाशी तुमच्याकडे प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. रामकृष्ण हरी.